घंटा झोपला असो. त्या आयशर मध्ये आलो बघा पसारा. बाकी या आले बस ना ते आले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला तर माहीतच आहे 2 दिवसापासून माझे व्हिडिओ नाही आले. मला काम होतं नगरला आणि मी मुक्कामी होतो तिथं. 1 दिवस मुक्कामी होतो. आता विषय काय झाला माहिती का, तर भाऊला जायचं होतं. परीची फीस काहीतरी भरली होती. आता मी पण कसं माहिती का, भाऊच्या पाठीमागं राहत होतो. हे झालं सगळं. आता घरात काय झालं काय नाही, इकडे करू आहे आईला बोल. आहे तुमच्या घरात काय चालू आहे मला यांचं मेळच समजणार नाही. आणि भाऊला मला एकट्याला पण नाही सोडतंय. मी व्हिडिओ बघितला तर भाऊ निघला होता कुठतरी पुण्याला, पण तो दादामुळे थांबला वाटतं. आणि मी त्या दिवशी घरी नव्हतो. आणि रोहिणीनं मला एक फोन करून सांगावं ना. फोन करून सांगायला फोन तरी उचलता का माझे? कोणी फोन करून सांगायला एक तरी फोन उचलता का माझा? अरे 3 दिवसापासून वाट बघायला आपले फॉलोअर्स, व्हिडिओची सबस्क्रायबर. व्हिडिओ नाही तुम्ही दोनदा माझे फोन कट करता. फोन उचलत म्हणता मी कामात आहे ना, असं रागत बोलता. मग कशाला फोन लावू मग मी फिरू? कायचं फोन बाबा. आणि एक फेस वॉश ऑर्डर केलं आणि दुसरं काय केलं? ते दोन्ही फेस वॉश आले. पहिले घेतले एवढं का? चालतं मोठे आले आता. घेतले का? चालेल. पेमेंट केली का? कॅश ऑनलाईन केली. किती? 240. या कायची? दोन्ही याचे ऑफर मध्ये ऑर्डर केली. हुशार झाली करू तू. मी आधीपासून आणि मी इथं नसलो बी तर तुझं काम आहे ना व्हिडिओ काढायचं. काढला होता, पाठवलं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, या आलेले बघा मीटर. बॅक टू जालना, पुणे टू जालना. जाऊ द्या आता. मी कसं यांच्यासोबत राहायचंय मला, बाकी काही विषय नाही. चल म्हणले की निघलो, नाही म्हणलं फिराय. या गोष्टीवर जास्त चर्चा करून काही उपयोग नाही. ताईचा पण व्हिडिओ बघितला मी. म्हटलं जाऊ द्या, लोकाला परत वाटतं की रामदादा काही पण व्हिडिओ बनवतो, कसले पण व्हिडिओ बनवतो. आणि काल रोहिणीची आई पण आलती, मला सांगितलं पण नाही रोहिणीनं. रोहिणीची आई, रोहिणीची बहीण, मम्मी सोबत चालती. मग म्हणजे चल घरी कोण तिट्याला मला दाखल नाही. तो व्हिडिओ कॉल केला मी. आणि हे डोळे दिसत असेल ना तुम्हाला, हे पसारा भराला आणि आणायला सगळे होतो आम्ही. त्याच्यामुळं 12 घंटे मी झोपेल नाही बघा. फक्त अर्धा 1 घंटा झोपला असो. त्या आयशर मध्ये आलो बघा पसारा. बाकी या आले बस ना ते आले गाडीत. नमस्कार. आता नंतर लाव. मग आता पसारा कधी आवडत? तुम्ही मला एक फोन लावून सांगत तर घरात काय चालू आहे काय नाही, तर तुम्ही तुमचेच भांडणं करता. सांगायला परवडत नाही. घरातलं सॉल्व घरातच करावं लागते. ते आमच्या सांगण्यात म्हणून आम्ही त्याला सांगतो. तू ऐकत नाही आमचं, माहिती का? तू आम्हालाच उलट बोलतो. काऊन भांडणं करता, काऊन हे करता, तुम्ही लय जास्त बोलता त्याला. लेकरं ना माय बापाच्या कानाखालीच असतात, किती मोठे झाले तरी. आणि तुम्हाला ना माय बापाचं ऐकावंच लागं. तुम्ही आम्हाला लहान आहे, मोठे नाही झाले अजून. तुम्हाला 4 लेकरं झाले तर तुम्ही आमच्या बाई लहान आहे. आता कुठे जायचं? मुंबईला. बघू आता तिकडं ते परमिशन तिकडे जाऊ. आता असे राडे नाही करायचे. काही नाही, थोडंच पसारा न्यायचा. तुमचं रडणं पडणं मग सगळं पाहिलं व्हिडिओ. दादा अडवलं काही घरात म्हणे. दादा बोलतात की चोरण घेते. कधी पाहिलं बेटा? मी कालच सगळे व्हिडिओ बघितले. म्हणले माझ्या घरात काय चालू आहे. मी माझ्या कामात तिकडं.
कुठं सांगितलं. आणि एवढे हातपाय दुखायले मैत्रिणींनो मित्रांनो, एवढे हातपाय दुखायले सांगूच नका. कारण की कसं आहे माहिती का, हिच्यात खूप आता तिसऱ्या मधल्याहून खाली उतरायचं, डबल लावायचं. पण जेवढी जायची टायमाला झाली का परेशानी, तेवढी यायची टायमाला नाही झाली. कारण सरसर उतरता येत होतं ना. हा. आणि खूप जणांची इच्छा होती की रामदादांना जालन्यात राहायला पाहिजे. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. जालन्याचेच व्हिडिओ तुमचे आवडतात. पलंग आणला गंज खराब ना, आणला त्याचे आजूबाजूचे मोठे मोठे ते कुठे. आता परीचे आपण शाळेत बघितले तरी पैसे, आम्ही जिम लावले त्याचे काही पैसे, असे खूप सारे पैसे घेत जाऊ द्या. काय बोलून अर्थ नाहीये. याचे सगळे या पलंगाचे. आता कसं आहे, हा पलंगाचे मोठे खाळे कुठे, मोठे खाळे नाही आले तो. आणि लगेच नाही आले, मी मजाक नाही करायले. पाठीमागच्या रूम मध्ये जाऊन पाय. नाही आले. ए गाडीच्या मागे एक पाय ना. ए गाडीच्या मागे पाय ना. मग आता मला जेवायला का जेवण नाही मी सकाळपासून. हे पोळ्या तयार आहे, वरण भात केलं. सगळ्यांना जेवण घेऊ आता, नंतर एक कानाचं पाहू. मला एखादी झोप मारू दे आता. जेवण कर, पलंगावर अब्बाच झोप आता. तर आम्ही पलंगावर. वहिनी नमस्कार. तुमच्या आमच्या घरात काय चालू आहे मलाच समजा नाही. तुम्ही फोन नाही लावला बाबा मला एक. तर आजीला आवाज द्या बरं. नमस्कार घेतला नाही 3 दिवस झाला. आजचा 3रा व्हिडिओ आहे. 3रा दिवस निघला, व्हिडिओ नाही आहे. ते सगळं नवीनच वाटायला लागले. ते नवीनच दिसतात. लावू नको ते. बसले पाहिजे ते. तू हे का चित्त्याचं ते आणलं का तो? काय चित्त्याचं बास्केट आणलं का? हा पुढे हे नको. ते पाहिजे बाबा. का असो का नसो. कपडे पडले पण बॅगीतच सगळी पडली, काहीच काढलं नाही. वरती कपाट लावायचं, कपाटात साड्या लावायच्या. एक कपाट खाली करून गेले रोहिणीनं काढला तर 2-3 मिनिटाचा काहीतरी टिकट्याचा व्हिडिओ. बघू ते टाकलं टाकू. चारी केलं. आणि सॉरी बरं का 3 दिवस व्हिडिओ झाले आला नाही. हा मला घरातलं काही सांगतच नाही. नमस्कार. मला गमलं नाही 2 रोज त्यासाठी. काय म्हणे हा बाय निघाला टाईम. काय म्हणे मला पण आधार कार्ड 4 फूट आहे. मग काय म्हणे कांदा का होय करतो आणि गेला. वेळ राहिले चहा राहिला भाजीला वाटलं काही सुन असते पटकन करून दिले. मला गमलं नाही ना. गमलंच नाही. म्हणजे बाई आईन जायच्या टायमाला वेळ राहिले खायचे चहा बी राहिला. कोण तू सुदर्शनच्या घरी गेला आणि तसंच गेला तुम्ही तिकडे. तीच काय करणार, मीच काय करणार. 11:30 वाजता जेवतो. तुम्हाला भाजी काय करायची, पोळ्या करायच्या का? हे नाही म्हणले. मी म्हणले पुलाव खाल्ला त्या दिवशी. मग माणसं नाही म्हणले, बघ परत करून ठेवले, वायाने जाते. तुम्ही बी नव्हते घरी. जेवायचं म्हणून गेला. गमत नाही ना, माग करमत नाही ना. मग गेला म्हणून नाही मग भूक लागली म्हणून. जाऊ दे. जे झालं ते झालं आता. पण विषय काय माहिती का, आता जालन्याची व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आजीला विचारू आपण कुणाला करत का जालना. अच्छा गावच आहे माझ्याला जाणं म्हणजे. अच्छा गावच आहे रे हे. बरं. असं आहे ना. तुम्हाला माहिती आहे का मग 1 लाख सबस्क्रायबर होणार. माहिती. 1 लाख लोक बघणार आहे मला आता. हो ना चांगली गोष्ट आहे. आजीला आनंद आहे बरं माझा. तुमचा आनंद असा आजीला किती का गाय आल्या ते आनंद घरात. तर चला मित्रांनो, तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला क्लिअर केला. तुला सगळ्यात द्यालत्या ना तर गादी खाली पाय पुरं टाकलं. मग ते सुदर्शनची इच्छित गेला का? त्याचा बी होता ना. मग सुदर्शन भाऊची इच्छित गेला. तुमचं चांगलं तर मा चांगलं भाऊ असं
तुमचं चांगलं का मार पाहू दे बरं मला मागच्या घरात गेलेली ठेवली असं. अरे काय करायली? मी मग कशी तुम्हाला तेच म्हणलं होते काय? फळ्या भेटा पालांगाचं पोळ्या करणं तू जाय ना, भूक लागली ना मला. ती भाजी येते ना तोपर्यंत पोहे देते ते ना आता वाढून. झालं का दुखणं नीट? सगळं बरोबर झालं इकडे आलं. क्लिअर झालं. आता तिला क्रीम आणली मी जाऊन. क्रीम मी आणली मला इकडे आले सगळं दुखणं बरोबर होतं मग माहितीये का काय कारण बोलते का? तिकडे पाणी सुट होत नाही मामा आपल्या हाताला चला खराब झालं. भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि झालं काय विषय माहिती का, घरी काय चालू आहे काय नाही, मी व्हिडिओ बघितला आणि मला नगरला काम होतं माझ्या मित्राचं, तर त्याचसोबत मी आलो. आता मी जाणार आहे उद्या घरी. आणि ते व्हिडिओ बघितला, भाऊ चाललं वाटतं कुठतरी. आईनं पण त्याला थांबील नाही वाटतं. कसं असतं माहिती का, त्याला आता म्हणजे एकट्याला कुठं सोडा नव्हतं वाटत, त्याच्यामुळं तर आपण आलतो त्याच्यासाठी. पण आता काय करू सांगा, आता या सिच्युएशनमध्ये मला काय जमणार आहे. आणि पुन्हा त्याला टेन्शन आलं की लगेच ते हे होतं ते होतं. आणि मी तिथं असलं असतं त्याला जाऊच नसतं त्याला, बरोबर. आणि आई पण रडू लागली, दादा पण रडू लागले. आणि रोहिणीचं आणि आजी, मला असं वाटलं मी इकडं उगाच आलो, मला माहीत नव्हतं की असं काही होईल. आता बघतो लवकर जातो घरी, काय काय नाही बघतो. आणि कशामुळे झालं काय झालं, कारण की कसं माहिती का, मी त्याच्यासाठी गेलतो, कारण त्याचं सगळं नाही इकडं, त्याच्यामुळं. आता इथून जालन्याला जायचं मला परत. तिथे गेलं कळवतं काय काय नाही. आणि काल व्हिडिओ पण नाही आला आपला, म्हटलं इकडं बाहेरगावी यायली म्हणून व्हिडिओ काढला नाही. थोडंसं व्हिडिओ जोडणार आहे मी रोहिणीचा, ते तुम्ही बघून घ्या. चला. आणि दुसरी गोष्ट, त्याला मला का या परिस्थितीमध्ये सोडायचं नव्हतं. आता बघू काय होतं काय नाही, मी तुम्हाला कळवेल लगेच. आणि आता तिथे एकट्याला ताण होईन सगळ्यात, जे काय व्हायचं ते. आपण जेव्हा जॉईंट फॅमिली होती तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता एवढा. आई पण बोलली वाटतं काहीतरी, पण त्याचं बी बरोबर आहे, त्याचं बी काही चुकलेलं नाही. आता काही ना काही आता आईला दादाला इकडे करमत नाही म्हणते, तू काय म्हणते तो. आता आई मी विचारून बघेन आईला काय काय नाही, तर त्यांचा निर्णय घेऊन मी तुम्हाला कळवेल. आता कसं आहे माहिती का, ते मित्र माझा कुठं पण येतो माझ्यासोबत, म्हणून मी त्याचसोबत आलो. पण असं काही होईन मला तिची येत नव्हती. आणि तब्येत बी बरोबर नाही, थोडा ताण आलं की थोडं चक्कर आल्यासारखं व्हायलं हे व्हायलं. त्यामुळं काय माहिती का, मी तिथं असलो असतो ना, हे सगळं होत दिलं नसतं. पहिली गोष्ट त्याला जाऊच दिलं नसतं, म्हणलं असतं थांब, नाही तर मग सगळेच आला असं काहीतरी केलं असतं. पण हे अचानक व्हिडिओ पाहिलं मला वेगळंच वाटलं ते. नमस्कार, आमची ऋतू आत्ताच झोपीतून उठलेली आहे. बघितलं मी तिला जस्ट, आणि मी जस्ट आता कपडे वाळू घालून आले वरतून. बघा ऋतू, हे ऋतू ती श्रावणी ऋतूचे पप्पा कुठे गेले? पप्पा बाहेर गेलेले. आणि पिल्लू, हां पप्पा दिसत नाही, माझं बाळ आहे. ऋतू इकडं बघ ना. आमच्याकडे आज आजले आभाळ आलेले. का करते पिला तू? काय बघते तुम्हाला? बस आपण सरळची दिली. सगळ्यांनी आमच्या ऋतूला हाय करा, शे म्हणा गुड मॉर्निंग ऋतू.
आमच्या रीतीची गुड मॉर्निंग आत्ताशीच झालेली आहे. हां तुझी गुड मॉर्निंग आत्ताशीच झालेली आहे. बरेच जण म्हणतात ऋतू दिसत नाही. ऋतू खूप आवडते सगळ्यांना. हो ऋतू सगळ्यांना हाय कर. आमची ऋतू आता गुडघ्यावर चालती. तुम्हाला दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये ऋतू गुडघ्यावर चालती म्हणून दाखवली. तू म्हणती मी गुडघ्यावर चालते म्हणून. किती क्यूट आहे ग तू. ऋतू मला हे सांग. मीच आहे आईला त्यांना बी घेते. थोडं थांबा व्हिडिओमध्ये थोडं हे करते. आणि तुम्ही माझ्या रामदादा व्हिडिओ का नाही गेले तर रामदादा बाहेर गेलेले थोडे थोडं कामामुळे बाहेर गेले. मी घेतला होता काल व्हिडिओ. जिजी पप्पा ठीक आहे. आता आमची रीती नाव करी है ना. चला मी थोडं 2 मिनटात परत भेटते मला.